तर नमस्कार मित्रांनो, प्रभात कट्टाच्या एका नवीन अपडेटमध्ये मी सुनील तुरकर आपले स्वागत करतो। भंडारा जिल्ह्यातून एक ब्रेकिंग बातमी येत आहे। नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगतच्या भिलवाडा गावाजवळ कार रात्री अपघात झाला आणि प्रचार आटोपून सुकळी या गावी ते जात होते तेव्हा मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली आणि नशीब बलवलतर म्हणून नाना पटोले यात थोडक्यात बचावले। नाना पटोले यांना सुरक्षा असताना सुद्धा हा अपघात नेमका झालाच कसा याविषयी उलटसुलट चर्चाला उधाण आलेला आहे। नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांची निवडणूक अधिकच गंभीर घेतली असून विजय प्राप्त करण्यासाठी नाना पटोले हे दिवस रात्र मेहनत घेत आहेत। कालचा प्रचार दौरा आटोपून रात्रीच्या सुमारास नाना पटोले स्वगावी जायला निघाले होते। दरम्यान भिलवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला मागून एका भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली। धडक इतकी भीषण होती की नाना पटोले यांच्या गाडीचा मागचा भाग अक्षरशः चकनाचूर झाला। मात्र नानांना व गाडीतील कोणालाही मात्र दुखापत झाली नाही। या अपघाताची माहिती भंडारा पोलिसांना मिळाली असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे। आज नाना पटोले यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून आपण सुखरूप असल्याची माहिती दिली आहे। नेमका हा घातपात होता की आणखी काय होता याविषयी पोलीस चौकशी करत आहेत असेही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे। कार्यकर्त्यांनी कोणतीही चिंता न करता आपण प्रचाराला लागावे असेही यावेळी त्यांनी आवाहन केले आहे। अशाच नवीन अपडेटसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। पाहत राहा प्रभात कट्टा। नमस्कार। आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो, पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं। पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे। कुठलीही काळजी करू नये। याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील अशी आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली आहे। व्हिडिओ व्हायरल होत आहे की ज्याच्यात माझं ॲक्सिडेंट झालेला आहे। असं कुठलंही काही झालेलं नाही, फक्त एका ट्रकनी आमच्या गाडीला बाजूनं एक घासत गेली ती गाडी आणि त्याच्यामुळे थोडा वेळ त्या ठिकाणी थोडा प्रश्न, पण तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे असं कुठली अप्रिय घटना घडली नाही। मी आज अजून प्रचाराला निघालेलो आहो। आपण सगळ्यांना चिंता वाटते असं मला कळतं की मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ पाहून आपण लोक चिंतित आहात। असं चिंतेचा कुठलाही भाग नाही। आपणही सगळेजण प्रचारात राहा। आपल्याला कुठल्याही परिस्थितीत यावेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडीचंच जास्त खासदार निवडून पाठवायचे आहे आणि एक तानाशाह प्रवृत्ती जी भाजपची आहे त्या प्रवृत्तीला आपल्याला सत्तेच्या बाहेर काढायचं आहे। त्यामुळे आपण सगळे सुरक्षित आणि ताकदीनं प्रचार करा असं मी आपल्याला नम्र विनंती करतो। धन्यवाद।